म्हणून मी सोपं सांगतो, ह्या पोरांनी एकापासून सुरुवात केली. व्यवसाय हा म्हणतात, तिन्ही पोरांनी आपापली जबाबदारी उचलली. मी जर बरोबर बोलत असेल तर लहूदादा, अंकुशदादा हे दोघं जण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचे, सुभाषदादा गाडी चालवायची. त्यामुळे आणि जिथं घरचा ड्रायव्हर तिथं प्रगती जास्त. ह्याला बी अंडरलाईन करा अजून. हा, तिथं प्रगती जास्त. मग त्या कारणाने क्षणार्धात प्रगती होत गेली. बघता बघता एका गाडीच्या 11 गाड्या झाल्या. सगळ्यांनी अतिशय कर्तृत्व केलं. तिघांनी प्रचंड प्रामाणिकपणे व्यवसाय केला. व्यवसाय नावारूपाला आला. व्यवसाय नावारूपाला आल्यानंतर क्रमाने एकाएकाची लग्न झाली. सुभाषदादांचा विवाह झाला. त्याच्यानंतर अंकुशदादांचा विवाह झाला. आपल्या डोंबरवाडी गावच्या त्या तेजश्रीताईंबरोबर त्यांचा विवाह झाला. सगळ्याच गोष्टी अतिशय आनंदात चालू होत्या. कुठल्या गोष्टीची कमतरता नव्हती. मान मर्यादा समाजात मिळत होती. पैसा पाणी प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी जवळ आल्या होत्या. अशा वेळी आदरणीय अंकुशदादाच्या संसाराला 3 फुलं लागली. मोठी मुलगी, तिचं नाव समृद्धी आहे. मोठी मुलगी तिसरीत आहे, समृद्धी नाव आहे. सिद्धी 2ऱ्या क्रमांकाची. आणि विशालबुवा मला जेव्हा त्यांनी दाखवलं तेव्हा ते बघितलं, मला थेट माझं लेकरू आठवलं. हा समोर बसलाय तो त्याचा मुलगा आहे, मल्हार नाव आहे त्याचं. म्हणजे ते आता तुम्ही सगळे त्याच्याकडे बघून रडताय, पण त्याला म्हणजे त्याला लक्षात बी येत नाही की हे सगळे का रडत आहेत. त्याला माहिती बी नाही की नेमकं घडलंय ते काय घडलंय, किंवा त्याला तेवढं ज्ञानही नाही की ते हे सगळं समजून घ्यावं. मग माझं त्या पांडुरंगाबरोबर भांडण एवढ्याच गोष्टीसाठी आहे. देवा, एखाद्या लेकराचा बाप काढून घेण्याआधी, एखाद्या लेकराच्या आयुष्यातून बाप काढून घेण्याआधी त्याला किमान बाप कळून तरी देत जा रे. त्याला किमान बाप मिळून तरी देत जा रे. त्या लेकराने बापाच्या नुसता अंगा खांद्यावर तरी खेळायला पाहिजे होतं. त्याने एकदा त्याला फक्त बाबा म्हणून हाक तरी मारायला पाहिजे होती. बाकीची पोरं जशी काका म्हणतात तशी एकदा त्याच्या मुखातून काका म्हणून हाक तरी त्याच्या कानावरती पडून द्यायला पाहिजे होती. पण का कुणाष्ट हे सगळं चांगलं चालू असताना गेल्या 2 वर्षापूर्वी तो आजारी पडला. किती 1-2-4 महिन्याचा आजार. त्याच्याकडे बघितलं की सगळ्या गोष्टीची जाण आहे. 1-2-4 महिन्याचा आजार, पण सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केला. भावांनी प्रचंड प्रयत्न केला. रात्रीचा दिवस केला. इच्छा एकच होती, जर लहू आहे तर लहू बरोबर अंकुश आयुष्यभर सोबत असला पाहिजे. म्हणून पोरांनी प्रचंड प्रयत्न केला. पण एका दिवशी मात्र तो काळा दिवस उजाडला. पोरांना थांबावं लागलं, लेकरा बाळांना थांबावं लागलं. त्या आईची कूस एका क्षणात उजडून गेली. आईच्या देखत लेकराचा आणि लेकरांच्या देखत त्यांच्या बापाच्या आयुष्याचा शेवट झाला. डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर क्षणार्धात पायाखालची वाळू सरकली. आज सुद्धा अख्खा परिवार त्याच्या फोटोकडे बघतो. आणि मी अतिशय सोपं बोलतो विशाल बुवा, साधं बोलतो. अंकुश दादाची आठवण येण्यासाठी प्रत्येक वेळी फोटोकडेच बघावं असं काही नाही. लहू दादाकडे बघितलं तरी एका क्षणार्धात अंकुश दादाची आठवण येते. हुबेहूब तसाच होता, हुबेहूब तसाच असायचा. माय मात्र आता एका बाजूला लेकरू दिसतं आणि त्याची सावली दिसत नाही, म्हणून तिच्या डोळ्याला पाणी येतं. आज अख्खा परिवार त्या विटेवरच्या मालकाकडे बघतो, त्या भवानी आईकडे बघतो आणि त्यांना प्रश्न विचारतो, देवा सगळ्यांबरोबर चांगला वागला. उपमन्यूला दुधाचा समुद्र देणारा तूच आहे. सावता माळ्याबरोबर खुरपायला बसलेला तूच आहे. बाळू धनगराची मेंढरं राखलेला तूच आहे. सजन कसायासाठी मांस विकलेला तूच आहे. लाख्या कोलाट्याचं ढोल वाजवलेला तूच आहे. त्या चोखोबरायासाठी मेलेली ढोरं वडलेला तूच आहे. सगळ्यांबरोबर चांगला वागला. मग ह्या लेकरांबरोबर वागताना का कुणाष्ट देवा, पण वैऱ्यासारखा वागला रे. देवा तुझा माझा कार वैराकार. देवा तुझा माझा कार वैराकार. देवा तुझा माझा करे वैराकार. देवा तुझा माझा करे वैराकार. आन देव दे
चाले ना चाले ना चाले ना चाले ना चाले ना चाले ना हे मना रे आले देवा देता मना ते कोणाचे चाले ना चाले ना कोणाचे चाले ना आले देवा देता मना आले देवा देता मना ते कोणा चाले ना चाले ना चाले ना चाले ना चाले ना हे
चालेना आले देवाजी जमना म्हणा रे आले देवा तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरजं वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामा नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी हे मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी या प्रति बरसी पैदल बरा प्रति बरसी पैदल बरा या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एकाधिकार संपन्न संत मुळात
संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातही प्रत्येकानं या महाराष्ट्राच्या प्रत्येकाने या महाराष्ट्राच्या मातीवर दिलेले, महाराष्ट्राच्या मातीवर केलेले संस्कार वेगळे आहेत. प्रत्येकानं या मातीला वेगवेगळं दान दिलं. माझ्या ज्ञानोबाने या महाराष्ट्राच्या मातीला काय दिलं हे जर विचारत असाल तर बहुतेक भगवद्गीता सांगितली का हो? भगवद्गीता सांगितलीच की. कुणी कुणाला? श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला, आणि ते एका ओळीत सांगितले. एका ओळीत सांगितली म्हणजे एवढीच सांगितली. अर्जुनाचं असं मत होतं, अर्जुनाचं असं मत होतं, जसं होतं अर्जुनाचं असं मत होतं, देवा देवा जे समोर आहेत ते सगळे माझे आहेत. अरे कोण आहे पुढं? हे दुर्योधन, दुःशासन, हे कौरव, हे माझे आहेत. बरं कोण आहे पुढं? ज्यांनी मला दीक्षा दिली, ज्यांनी मला ज्ञान दिलं, ज्यांनी मला शिक्षा दिली, ते द्रोणाचार्य समोर आहेत. श्रीकृष्णा, अरे कौरव आहेत समोर, माझ्या रक्ताचे आहेत. द्रोणाचार्य आहेत समोर, माझे गुरु आहेत. कृपाचार्य आहेत, भीष्म पितामह आहेत. देवा जे समोर आहेत ते सगळे माझे आहेत. आणि मग कृष्णाने अख्ख्या भगवद्गीतेत एवढंच पटवून दिलं, जर तुझे आहेत तर मग समोर काय? तू म्हणतोय ना अर्जुना तुझे आहेत. मग त्याने अखंड भगवद्गीतेत फक्त श्रीकृष्णानं अर्जुनाच्या मनात तयार झालेली माया तेवढी मारून टाकली. आणि जिथं माया संपते तिथं भगवद्गीतेचा जन्म होतो. पण तिथं झालता असं, भगवद्गीता सांगत असताना एकाने एकाला सांगितली, म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. त्या ज्ञानाला एकेरी प्रवास म्हणा. पण तीच भगवद्गीता साराच्या रूपानं पुन्हा ज्ञानोबांनी लिहून काढली आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ प्रगट गुह्य केले. या न्यायानं तुम्हा सर्वांच्या स्वाधीन केला. ज्ञान म्हणजे नेमकं काय महाराष्ट्राला ज्ञानोबांनी शिकवलं. शांती कशी असते ते पैठणच्या नाथांनी दाखवलं. भक्ती कशी करायची असते ते नामदेवरायांनी शिकवलं. आणि वैराग्य 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 कशाला म्हणतात ते जगद्गुरु तुकोबांनी जगून दाखवलं. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात. सिद्धांत 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 म्हणजे नेमकं काय? जे वाक्य कालही खरं होतं आजही खरं आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या वाक्याला बाधा पोचत नाही, जे वाक्य कोणत्याही काळात सत्य आहे, कोणत्याही परिस्थितीत सत्य आहे, कोणत्याही देशात सत्य आहे, कोणत्याही प्राणी मात्रासाठी ते वाक्य सत्य आहे, त्याला सिद्धांत म्हणा. आणि या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे झाले ना. एकदा का एखादी गोष्ट त्या पंढरपूरच्या काळ्या देवाच्या मनात आली की मग त्याच्या पुढं तुमच्या माझ्या सारख्यांनी कितीही धडका घेतल्या, त्याच्या पुढं तुमच्या माझ्या सारख्यांनी कितीही उर बडवला, त्याच्या पुढं तुमच्या माझ्या सारख्यांनी कितीही छाती काढली, तरी विटेवरच्या मालकाच्या सत्ते पुढून त्याच्या मर्जी पुढं कुणाचं काही चालत नसतंय. दीपक, ज्याच्या जवळ सत्ता आहे त्याचं चाललं नाही, ज्याच्या जवळ ज्ञान आहे त्याचं चाललं नाही, ज्याच्या जवळ संपत्ती आहे त्याचं चाललं नाही. ज्ञानाच्या बाबतीत विचार करता उलटी ज्ञानेश्वरी पाठ असली तरी मरावं लागतंय. सत्तेच्या बाबतीत विचार करता देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असताना सुद्धा 31 ऑक्टोबर 1984 स्वर्गीय इंदिरा गांधीजींना मरावं लागलं. अंगरक्षकाने गोळ्या झाडल्यानं अंगरक्षकाने गोळ्या झाडल्याबरोबर देशाच्या सार्वभौम सत्तेवर विराजमान असणारी या देशातली सर्वोत्तम स्त्री म्हणून जिला गणण्यात आलं होतं, आयर्न लेडी म्हणून जिच्याकडे बघितलं जात होतं, अशा इंदिराजींचा मृत्यू झाला. पंतप्रधान पदावर विराजमान असताना सुद्धा तुम्हाला मरावं लागतं. बाकी ग्रामपंचायत सदस्यांबद्दल बोलायला मला वेळ नाही आणि मी त्याच्यासाठी उभा राहिलो.
ज्ञान असणाराचं चाललं नाही, सत्ता असणाराचं चाललं नाही, संपत्ती असणाराने बऱ्याचदा मरण विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण माऊली बुवा भूतकाळ बदलू शकेल आणि भविष्यकाळ खरेदी करू शकेल असा श्रीमंत अजून या भूतलावर जन्माला आला नाही बरं. एखाद्या श्रीमंताचा भूतकाळ वाईट असेल तर तो पैशाच्या जोरावर बदलू शकत नाही, आणि एखाद्याचं श्रीमंती भरपूर असेल तरी तो स्वतःचा भविष्यकाळ खरेदी करू शकत नाही. आणि भविष्यकाळ खरेदी करू शकले असते तर बऱ्याच श्रीमंताने स्वतःला मरण नावाची गोष्ट आयुष्यात येऊन दिली नसती. सासरवाडीनं धोंड्यात घेतलेली अंगठी पंक्तीत नाचवणाऱ्यांबद्दल मला बोलायचं नाही. मग माझ्याकडे अशा एका श्रीमंताची नोंद आहे ज्याच्या घरी 7 कोटी सोन्याची घरं होती. एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, मग जाऊन सिंहासनावर बसायचा. देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा. तुमचा वायुदेव त्याचं नगर झाडायचा. तुमचा मेघराजा त्याच्या घरी पाणी भरायचा. तुमचा खंडोबा त्याची गाढवं वळाय, तुमचा खंडोबा त्याची दाढी करायचा आणि गणपती त्याची गाढवं वळायचा. तो राजा जर देवपूजेला बसला तर जग निर्मिती करणारा ब्रह्मदेव त्या राजाची गंधगोळी उघडून द्यायचं काम करायचा. एवढा ज्या राजाचा अधिकार होता, शनी देवाच्या मस्तकावर पाय द्यायचा आणि मग तो राजा सिंहासनावर आरूढ व्हायचा. अशा राजा रावणाच्या दरबारात एक दिवशी एक साधू आला आणि रावणाने त्या साधूला प्रश्न विचारला. म्हणले, महाराज विचारायचंय तुम्हाला एक. म्हणले, बोला महाराज. मी मरण कसा? कोण विचारत? रावण कोणाला? महाराजाला, साधूला. बहुतेक रावणाचं असं मत होतं आपण मरणारच नाही. आणि अजून बी बरंच रावण ह्याच गुरमीत जगतात. गावोगाव 5-10 जितायत. गावोगाव अशी निवडणुकाही लागल्या म्हणजे निघत्यात घरातनं बाहेर. गळ्याची गावोगाव जिता येतं. ते काही सगळंच रावण मेल्यात अशातला काही भाग नाही. अजून बी गावोगाव जिता येतं. ज्याला स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व झाला, मीच सर्वोत्तम वाटायला लागलं की समजायचं हो रावणाच्या कुळातला शिल्लक राहिला नाही. राजा रावणानं महाराजांना विचारलं, मी मरण कसा? राजा रावणाकडे त्या महाराजानं बघितलं आणि सांगितलं, रावणा, आज राजाचा मुलगा राजा दशरथाचा विवाह कौशल्या मातेशी होईल आणि त्या दोघाच्या पोटी जन्माला आलेला राम नावाचा पोरगा एक दिवशी तुला मारून टाकल. हसला रावण महाराज. तो राम नावाचा मुलगा मला मारून टाकन म्हणता? बहुतेक तुम्ही आपला 7-12 बघितला नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं बोलता. कुणास ठाऊक महाराज, 7 कोटी सोन्याची घर आहेत. एका घराला 3 चौकटी, एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं आहे. शेवटी त्या राजानं सांगितलं, हे रावणा, तू माझ्या पुढं तुझ्या संपत्तीचं वर्णन करू नको. ज्या संपत्तीचा तुला गर्व झालाय, ज्या संपत्तीचा तुला अहंकार आलाय, त्या संपत्तीतली फक्त कवडी सोबत नेऊन दाखव रावणा. सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही. हे तुका मने जाती संपदाय बडी, सांगत कबड्डी गेली नाही. हो तुका मने जाती संपदाय बडी,
ना एवढी सांगा ते कवडी गेली नाही. माऊली बुवा अजून एक प्रमाण आहे ह्याला अनुसरून. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सांगा ते कवडी गेली नाही. राजा रावणासारखी संपत्ती असली तरी विटेवरच्या मालकाच्या पुढे चालत नाही. एखाद्याजवळ भली मोठी सत्ता असली तरी त्याच्या पुढे चालत नाही. एखाद्याजवळ ज्ञान असलं तरी त्याच्या पुढे चालत नाही. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, कुणाकुणाचं चाललं नाही हे सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी पहिला दृष्टांत दिला. तो पहिला दृष्टांत दिला राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा स्वतःच्या शयन कक्षात झोपला होता आणि स्वतःच्या शयन कक्षात झोपलेला असताना स्वप्नात त्याने स्वतःचं सबंध राज्य विश्वामित्र नावाच्या साधूला दान केलं. तुम्ही कीर्तन ऐकणारी माणसं आहे, बरीच कीर्तन तुम्ही ऐकली म्हणून एक वाक्य आणखी धाडसाने बोलतो. स्वप्नात एखादी गोष्ट घडली तर ती सत्यात गृहीत धरली जात नाही, कारण व्यवहार होण्यासाठी दोघं एका सत्यात असावे लागतात. तहान जर स्वप्नात लागली तर पाणी सुद्धा स्वप्नातच प्यावं लागतं. तहान जर स्वप्नात लागली तर उशाला जरी तांब्या भरून ठेवलेला असला तरी उशाचा तांब्या स्वप्नातली तहान भागवू शकत नाही. उशाचा तांब्या जशी स्वप्नातली तहान भागवू शकत नाही, तसं स्वप्नात घडलेली कुठलीच गोष्ट सत्यात गृहीत धरली जात नाही. याचा अर्थ स्वप्न सत्यात गृहीत धरलंच जात नाही. राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्राला राज्य दान दिलं होतं, पण राज्य दान देतात ते स्वप्नात दिलं होतं. झालं असं, राज्य दान दिलं स्वप्नात आणि विश्वामित्र आले सत्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र दारात येऊन उभा राहिले आणि सांगितलं, राजा हरिश्चंद्रा, तू तुझं सबंध राज्य मला दान केलंय आणि स्वप्नात का होईना पण तू ते दान दिल्या कारणे मला त्या राज्याचा स्वीकार करावा लागेल, म्हणून मी तुझ्या पुढे उभा राहिलोय. माझं राज्य मला देऊन टाक. खरं तर राजा हरिश्चंद्र म्हणू बी शकला असता, महाराज तसं काही नाही बघा. म्हणजे माझा नकार नाही, शब्द फिरवायला मी काही कीर्तनकार नाही. मी देऊन टाकतो, माझा काही नकार नाही. माझं एकच मत आहे. मी असं करतो, तुम्हाला स्वप्नात राज्य दिलंय का नाही, मी आज पुन्हा झोपतो, तुम्ही स्वप्नात या आणि तुमचं घेऊन या, घेऊन जा. आणि ती आज आला तरच मिळेल, उद्या आला तर नाही. म्हणजे सोपं होतं ते. पण बहुतेक एवढी चालाकी करायला, मी परत एकदा सांगतो, ते कीर्तनकार नव्हते, त्यांनी काय एवढी चालाकी केली नाही. राजा हरिश्चंद्र, आणि मी सांगू, बहुतेक चालाकी केली नाही म्हणूनच राजा हरिश्चंद्राचं नाव गाथेसारख्या पवित्र ग्रंथात आलंय. नाहीतर तुकोबरायांच्या मुखातून नाव यायचं आणि तुकोबरायांच्या वाणीतून नाव यायचं म्हणजे एवढं सोपं नव्हतं ते. राजा हरिश्चंद्राने लबाडी केली नाही. एका क्षणात त्याने सांगितलं, शब्दातही थोडाही बदल न करता राजा हरिश्चंद्रानं हातावर पाणी घेतलं आणि श्रीकृष्णार्पण वस्तू म्हणून सबंध राज्याचा त्याग केला. पण अडचण अशी झाली, नीट ऐका बरं काही ना. मगाशी विश्वामित्र हात पसरून उभा राहिला होता, राजा हरिश्चंद्र द्यायला उभा राहिला होता. एका सेकंदाचा फरक पडला असेल किंवा एका सेकंदानंतर घटना घडली असेल. राजा हरिश्चंद्रानं राज्य दान दिलं आणि राजा हरिश्चंद्र हात पसरून उभा राहिला. तुम्ही थोडं बारकाईनं ऐकत असला तर सोपं सांगतो. मगाशी देणारा राजा हरिश्चंद्र होता, घेणारा विश्वामित्र होता. एक सेकंदाचा काळ लागला बघा, एका सेकंदानंतर देणारा विश्वामित्र झाला आणि मागणारा राजा हरिश्चंद्र झाला. बसलाय कीर्तनात, तर आजच्या कीर्तनातलं एक महत्वाचं वाक्य म्हणून ऐकून जा. देणारा कधी घेणारा होईल सांगता येत नाही आणि घेणारा कधी देणारा होईल सांगता येत नाही. परिस्थिती हा ऊन सावलीचा खेळ आहे. कधी कुणाची कधी बदलेल सांगता येत नाही. लक्ष्मी कधी कुस बदलेल सांगता येत नाही. एकदा लक्ष्मीनं कुस बदलली की रावाचा रंक होऊ शकतो आणि एका रात्रीत रंकाचा राव होऊ शकतो. ह्याच परिसरात माझं बालपण गेल्या कारणे मी अतिशय धाडसाने एक वाक्य बोलू शकतो. या परिसरात अशी बरीच घराणे आहेत, आज्याकडं पंजाकडं काहीच नव्हतं, नातवंडांनी कर्तृत्व करून दाखवलंय. आणि अशी बी बरीच घराणे आहेत, आज्याकडं पंजाकडं बरंच होतं, नातूंनी कपाळाला लिहायला सुद्धा ठेवलं. नावं विचारली तर मी बसल्यावर सांगेन, काय मला काय तसं. बाबू मांडी घाल रे, ऐका, राजा हरिश्चंद्रासारखा राजा पण विश्वामित्राच्या पुढे हात पसरून उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता राजा हरिश्चंद्राला विश्वामित्राने विचारलं, काय हवं? म्हणला, लज्जा रक्षणा
लज्जा रक्षणापुरती कपडे घातली आणि जो अखंड रेवताचा सम्राट होता त्या राजा हरिश्चंद्रानं स्वतःला काशीमध्ये विकायला उभा केलं. राजा हरिश्चंद्र उभा राहिला, सोबत पत्नी ताराराणी उभा राहिली आणि मुलगा रोहिदास उभा राहिला. राजा हरिश्चंद्राला ज्या ब्राह्मणाने खरेदी केलं त्या ब्राह्मणाचं नाव आहे डोंबा. राजा हरिश्चंद्रासारख्या सत्यवचनी राजाला सुद्धा शेवटी डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरायला राहावं लागलं. हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. महाराज, एवढ्यावर पटत नसेल, त्या देवाची सत्ता तुम्हाला मान्य होत नसेल, तर तो जगाचा बाप म्हणजे पांडवांचा सहाय्यकारी आहे. पांडवांसाठी त्याने नको नको ती कामं केली, करायला पाहिजे ती केली, आणि वेळ प्रसंगी करायला नको होती ती सुद्धा केली. कॅमेरा चालू आहे, एवढं धाडसाने बोलणं चुकीचं ठरेल विशाल बुवा, पण मी अतिशय सोपं सांगतो. श्रीकृष्ण परमात्म्याने महाभारतात पांडव जिंकावेत म्हणून 19 पाप केले. काय म्हणला बुवा? त्या श्रीकृष्ण परमात्म्याने महाभारतात पांडव जिंकावेत म्हणून 19 पाप केली. पांडवांवरती त्याचं प्रचंड प्रेम होतं. कामुक वनामध्ये अर्जुनासाठी सुभद्रा झाला आणि अर्जुनाची त्याने कामवासना पूर्ण करून दिली. भीष्म पितामहाने शपथ घेतली होती, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करीन. द्रौपदीला घेऊन त्याच्यापर्यंत गेला आणि त्याच्याकडून आशीर्वाद घेऊन आला, अखंड सौभाग्यवती भव. तर तो कृष्ण आहे हो. पांडवांसाठी त्याने प्रचंड कामं केली, पांडवांना कधीच नाराज करत नव्हता. पण एका क्षणाला का कुणास ठाऊक त्याने पांडवांची घोर निराशा केली. अभिमन्यू लढायला निघाला तेव्हा अभिमन्यूनं प्रत्येकाच्या पायाला हात लावला. धर्मराज युधिष्ठिराच्या पायाला हात लावला, युधिष्ठिराने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. भीमाच्या पायाला हात लावला, भीमाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. अर्जुनाच्या पायाला हात लावला, अर्जुनाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. नकुल सहदेवच्या पायाला हात लावला, नकुल सहदेवने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. बाळांनो, अर्जुनाच्या पायाला हात लावताना अर्जुन आयुष्यमान भव म्हणला, 5ही पांडव आयुष्यमान भव म्हणले. सांगा मला कोणीतरी कृष्णाच्या पायाला हात लावल्याबरोबर कृष्णाने अभिमन्यूला आशीर्वाद काय दिला? कृष्ण आयुष्यमान भव म्हणला नाही, कृष्ण यशस्वी भव म्हणला. कारण त्याला माहिती होत आज रणांगणावर निघालेला अभिमन्यू परत माघारी येणार नाही म्हणून शेजारी उभा असणाऱ्या सुभद्रेच्या ही गोष्ट लक्षात आली. सुभद्रा श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे आणि अभिमन्यू श्रीकृष्णाचा सक्का भाचा आहे. सुभद्रेने विचारलं, दादा, बाकीच्यांनी आशीर्वाद आयुष्यमान भव दिला, तू देताना यशस्वी भव दिला. माझ्या लेकराबद्दल तुझ्या मनात काही शंका वाटते का रे? ती आई आहे ना, आई आहे ती. काळजी वाटली तिला, माझं लेकरू, माझं पाखरू मला सोडून जातं की काय, असं तिच्या अंतकरणाला वाटलं. म्हणून तिने विचारलं, सांग कृष्णा. कृष्णाने शब्दछल केला, म्हणला, नाही ग ताई, मला वाटतं माणसाचं आयुष्य जास्त असण्यापेक्षा माणसाचं आयुष्य यशस्वी असावं म्हणून मी त्याला तसा आशीर्वाद दिला. पण त्याला माहिती होतं अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसला, कौरवांनी त्याच्या शरीराची चाळण करून टाकली. रक्ताच्या थारोळ्यात अभिमन्यू पडलेला बघितला आणि जयद्रथाने अभिमन्यूच्या प्रेताला लाथ जयद्रथाचा राग अर्जुनावर होता, पण काही कुभावनेची पापी माणसं बापाचा राग लेकरावर काढतात बघा. राग अर्जुनावर होता, पण लात मात्र त्याने अभिमन्यूच्या प्रेताला मारली. अर्जुनापर्यंत बातमी पोहोचली, अर्जुनापर्यंत बातमी पोहोचल्याबरोबर अर्जुन कृष्णाला घेऊन अभिमन्यू पर्यंत आला
अर्जुनानं रथातून खाली उडी मारली, लेकरू असं रक्ताच्या थारोळ्यात पडलंय. अर्जुनानं स्वतःच्या अभिमन्यूच्या प्रेताकडे बघितलं, शरीराकडे बघितलं. गोपाल कृष्ण धावत आला, त्याचा तो सक्का भाचा आहे. कृष्णाने अभिमन्यूची मान स्वतःच्या मांडीवर घेतली. अभिमन्यू अभिमन्यू म्हणून हाक मारायला सुरुवात केली. हे सगळं बघत असताना अर्जुनाच्या डोळ्याला पाणी आलं. त्याचं लेकरू रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. अर्जुनाने श्रीकृष्णाकडे बघितलं, कृष्णाच्या पुढं हात सोडले. देवा, मला माहिती आहे तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. कृष्णा, लेकराला आयुष्य मिळावं म्हणून हा बाप तुझ्या पुढं हात पसरतो रे. आणि पसरतात माणसं हात. विशाल बुवा, गेल्या 2 वर्षापूर्वी या परिवारातली माय, या परिवारातली आई, तो सुभाष दादा असेल, अंकुश दादा असेल, लहू दादा असेल, त्या तिन्ही पोरांच्या आईचं नाव मालन आहे. ती बिचारी त्या भवानी आईकडे बघायची, भवानी आईला म्हणायची, आई लेकरू आजारी आहे, माझं अंकू आजारी आहे, तो तेवढा बरा होऊ दे. यांचे नवस तसेच असतात आई. तो बरा झाल्याबरोबर सवस निघाली तुझ्या. देवा, मला माहिती आहे तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. कृष्णा, हा अर्जुन तुझ्या पुढं उभा आहे. इच्छा एवढीच आहे, द्यायला माझ्याकडं काही शिल्लक राहिलं नाही. आयुष्यभर तुझं भजन केलंय. सर्वसामान्य माणूस जागेपणी तुझं नामस्मरण करत असेल, यात काय नवल आहे कृष्णा. हा अर्जुन झोपला तरी अर्जुनाच्या अंगावरचा रोम न रोम कृष्ण 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 भजन. देवा, माझ्या वाट्याचं संबंध पुण्य घे, माझ्या लेकराला तेवढं आयुष्य दे. दिलं काय? दिलं आयुष्य दिलं. किती दिलं? नाही, क्षणाचं दिलं नाही. ऐका, त्या जगाच्या बापाने स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. पांडवांचा तो सहाय्यकारी आहे, राज्य देऊ शकतो, पण आयुष्य मागितल्यावर मात्र त्यांना स्वतःपासून दूर लोटतो. पांडवांचा सहाय्यकारी, राज्यवरणी केले दुरी. महाराज, हे सगळं मान्य आहे. माणूस म्हणून जगत असताना आम्ही नेमकं जगावं कसं, आम्ही नेमकं करावं काय, हाईच काय तुमच्या हातात म्हणून तुम्हाला धडपड करायची. विटेवरच्या मालकानं आयुष्य नावाचं पुस्तक तुमच्या आमच्या अंगावर विशाल बुवा असं सहज फेकून दिलं. पण आयुष्य नावाचं पुस्तक फेकलेलं असताना त्या आयुष्य नावाच्या पुस्तकाची 3 पानं त्यानं स्वतःकडे काढून ठेवली. आयुष्य नावाच्या पुस्तकाचं पहिलं पान आहे, त्याचं नाव आहे जन्म. आजही विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. दुसरं पान आहे, त्याचं नाव आहे कर्म. तुमच्या आमच्या हातात दिलं, कोरं दिलं, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लिहू शकता. पण त्यातही त्याने निसर्ग स्वतःकडे ठेवला. आणि आयुष्य नावाच्या पुस्तकातलं 3रं पान आहे, त्याचं नाव आहे मृत्यू. आयुष्य नावाच्या पुस्तकाचं शेवटचं पान आहे, त्याचं नाव आहे मृत्यू. जन्म त्याच्या हातात आहे, निसर्ग त्याच्या हातात आहे, आणि मृत्यू त्याच्या हातात आहे. आजपर्यंत कोणी शिकल्या सवरलेला आला तरी जन्मावर विजय मिळवता आला नाही आणि मृत्यूवर विजय मिळवता आला नाही. विज्ञानाने प्रचंड अभ्यास केला, पण जिथून विज्ञानाची सत्ता संपते तिथून माझ्या काळ्या देवाची सत्ता सुरू होते, तिथून माझ्या पांडुरंगाची सत्ता सुरू होते. तुमच्या आमच्या हातात जन्म नाही, तुमच्या आमच्या हातात निसर्ग नाही, तुमच्या आमच्या हातात मृत्यू नाही. आपण सगळे खो खोच्या खेळातले खेळाडू,
कुणाला कधी खो बसल आणि कधी कुणाला उठून पळावं लागेल सांगता येत नाही. जोपर्यंत त्याने खो दिला नाही तोपर्यंत आयुष्य जगायचं, तोपर्यंत या आयुष्यात राहायचं. एकदा त्याने खो दिला की त्याला म्हणता येत नाही मला माझ्या लेकरा बाळांमध्ये राहायचंय म्हणून. त्याला सांगता येत नाही देवा माझी आई अजून माझ्याकडे आशेने बघते म्हणून. त्याने हाक मारली की त्याला सांगता येत नाही देवा कुणाच्या तरी कपाळावरचं कुंकू माझ्यामुळं पुसल्या जाईल म्हणून. त्याने हाक मारली की तिथं तक्रार करायची नाही. खो खोच्या खेळातला सगळ्यात पहिला नियम आहे, ज्याला खो बसला त्याला माघारी बघायची परवानगी नाही, त्यांनी पुढंच पळत राहायचं. बहुतेक तुमच्या आमच्या हातात सगळं असलं तरी महत्वाच्या सत्ता त्याने त्याच्याकडे ठेवल्या. त्यामुळं तुकोबा सांगतात काहीच करूच काय शकता तुम्ही, त्यापेक्षा तुका म्हणे उगी राहा होईल ते सहज पहा. जे घडतं ते तुम्हाला उघड्या डोळ्याने बघावं लागेल, जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही तुमचं चालणार नाही, पांडवांचं चाललं नाही तुमचं चालणार नाही. माफ करा, जर राजा हरिश्चंद्राचं चाललं नसेल, पांडवांचं चाललं नसेल, तर या दडस परिवारानं सुद्धा एक गोष्ट स्वतःच्या मनाला आज पटवून घ्यावी. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार, परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवारातल्या लहान लेकरांचा बाप अनेका माईचं लेकरू. ज्याचं आहे त्याने घ्या की असेल की कोणाच तरी असेल की ते लेकरू. थोडं पुढं सरून बसा. विठ्ठल पंढरीनाथ भगवान की फलटण तालुक्याचा पूर्व भाग आणि ह्या पूर्व भागाच्या बरोबर 2 भाग केलेत कुणी ह्या पुणे पंढरपूर रोडने. निम्मा तालुका तिकडे राहतो, निम्मा तालुका इकडे राहतो. मग तुम्ही अगदी दिशेच्या बाबतीत विचार केला तर हा आग्नेयचा कोपरा म्हणायचा. कुठला? आग्नेयचा कोपरा. इथपासूनच सुरू होतो आणि असाच खाली जातो लांबपर्यंत त्या गोकळे मिकळीपर्यंत. असा शेवट जातो हा तालुका. फक्त एक आहे, जिथून पुणे पंढरपूर रोड गेला त्यालाच पॅरलल त्यालाच समांतर कॅनॉल गेला आणि त्याच्यामुळे भागाच्याही होताना तसेच 2 प्रकार झाले. वरच्या भागात पाण्याची कमतरता राहिली आणि खालच्या भागात पाणी भरभरून मिळालं. म्हणजे कॅनलच्या वरचा भाग म्हणा कॅनलच्या खालचा भाग म्हणा असा सुरुवात होतो. त्या मिरड्यापासून हा पट्टा असा जे सुरू होतो ते असाच वर निघतो त्या मलेवडीपासून पलीकडे हिंगणगावापतूर हे असाच पट्टा बिगर पाण्याचा राहिला. हा पट्टा बिगर पाण्याचा राहिलेला असताना ह्या पट्ट्यातल्या लोकांकडे जगण्यासाठी पाठीमागल्या काही काळामध्ये लग्नासाठी काही काळामध्ये प्रचंड मोठे प्रश्न निर्माण झाले होते. प्रचंड अडचणीत ही माणसं जगली. पाण्यासाठी यांनी अहोरात्र संघर्ष केला. अहोरात्र संघर्ष करत असताना हे दुधेबावी वडले हे मिरडे वगैरे हे सगळे गावं त्याच पट्ट्यात येतात. नेमकी पाण्याची कमतरता असणारी, पाऊस पडला तर तेवढ्या पुरती पिकं घ्यायची. आता बहुतेक कॅनलचे कॅनलच्या ह्याच्यामुळं आता अलीकडे पाण्याच्या त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. नाहीतर मी जिथपर्यंत बघतो मी परत पुनरावृत्ती करतो ह्या गोष्टीची. माझं बालपण ह्या परिसरात गेल्यामुळं मला बहुतेक ह्या परिसराची बऱ्यापैकी चांगली जाण आहे. पाण्यासाठी झालेली वणवण मी बघितली. त्या वडल्यात पाटील माळ्यात एकच हापसा होताना अख्खं गाव त्याला हापसत बसायचं. त्या हापशाने बी बिचाऱ्याने कधी साथ सोडली नव्हती. तू अख्खं गाव पाणी प्यायचं तरी हापसाचं पाणी कधी आटलं नव्हतं. पण पिण्यापुरतं पाणी त्यानं दिलं होतं. असे स्वर शोधून ही माणसं जगत राहिली. जगत असताना ह्या दुधेबावी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्याच्या मार्गाने जगणारा आदरणीय हिरालाल बाबासो दडस यांचा हा परिवार. 3 लेकरं. सगळ्यात थोरले सुभाष दादा. आता ह्या 3 भावंडांपैकी हे कोण कोण भाऊ आहे हे सांगायची गरज नाही. तुम्ही आल्यापासून तुमच्या पुढे काही चेहरे फिरतायत बघा. ते सख्खे भाऊ आहेत. मी म्हणतो की ओळखायची म्हणजे ज्याची ओळख नाही ते सुद्धा माणसं सहज ओळखू शकतात की हे भाऊ आहेत म्हणून. आदरणीय सुभाषदादा सगळ्यात थोरले.
त्यांच्यानंतर हे दोघच जुळे, अंकुश आणि लहू. त्यात बी अंकुश दादा 1 मिनिट आधीचा म्हणून हा मधवा आणि सगळ्यात धाकटा लहू. असे 3 जण भावंड. म्हणजे प्रचंड गरिबी बालपणात. किती संघर्ष, किती त्याग, ह्या गोष्टी सांगून आता मला पाठीमागल्या गोष्टी सांगून तुमच्या जखमेच्या खपल्या काढून पुन्हा त्यातनं रक्त काढायचं नाही आणि त्यातनं मला काही साध्य बी व्हायचं नाही. पाठीमागला काळ किती संघर्षमय होता आणि किती दुःख बघितलं ह्या माणसांनी. ते युवक मित्र बंडाता त्या कराडकरांचं एकदा मराठवाड्यात कीर्तन होतं. मराठवाड्यात कीर्तन असताना पता त्यांना तिथं कुणीतरी सांगितलं, म्हणले इथले शेतकरी जास्त आत्महत्या करत आहेत, ह्या शेतकऱ्यांना थोडंसं काहीतरी समजून सांगा जेणेकरून त्यांनी आत्महत्या करू नयेत. तेव्हा युवक मित्र बंडाता त्या कराडकर मराठवाड्यात जाऊन म्हणले होते, पाणी नसताना सुद्धा कसं जगायचं असतं हे बघण्यासाठी आमच्या मान खटावून फलटण तालुक्यात येऊन बघा. म्हणजे तिथली माणसं पाणी नसताना सुद्धा किती स्वाभिमानाने जगतायत. तिथल्या माणसाने आजपर्यंत पाणी नाही म्हणून त्यातल्या कोणी आत्महत्या केली नाही. म्हणजे त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीनं त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला आणि आपापल्या परीनं त्याच्यावरती मार्ग काढलाय. मग मार्ग काढला म्हणजे नेमकं काय? एक तर ह्या परिसरातली मुलं विशालबुवा प्रचंड कुशाग्र आणि बुद्धिमान. बहुतेक कोल्हापूर बोर्डातला पहिला नंबर बरेचदा सातारा जिल्ह्यात येतो. सातारा जिल्ह्यात येत असताना फलटण तालुक्यात येतो. त्याची कारण अशी, मुलं शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकली आणि ज्यांना शाळा चांगल्या पद्धतीने शिकता आली ती अधिकारी झाली. ह्या दुर्दैवामध्ये कितीतरी अधिकारी आहेत. मी नावही घेईन पण आता मला माझ्या कीर्तनाचा विषय मांडायचा. कितीतरी अधिकारी या गावानं अख्ख्या महाराष्ट्राला दिले. असे म्हणजे एकतर अधिकारी घडावते किंवा मग नसेल एखाद्याला शालेय शिक्षण पूर्ण करता आलं की मग पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या लोकांनी मुंबई पुण्याचा आधार घेतला. मुंबई पुण्याच्या म्हणण्यापेक्षा मायानगरी मुंबईचा आधार घेतला. ह्या तिन्ही भावंडांनीही तसंच केलं. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणता तरी व्यवसाय उभा करावा म्हणून त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय निवडला आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाच्या निमित्ताने जोडोने या धन उत्तमे व्यवहारे उदास विचारे वेच करी. व्यवसायाचा एक नियम आहे. बरेच जण म्हणतात व्यवसायाला भांडवल लागतं. दीपक बुवा, माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, व्यवसायाचं सगळ्यात पहिलं भांडवल आहे कष्ट आणि व्यवसायाचं दुसरं भांडवल आहे प्रामाणिकपणा. व्यवसाय कष्ट मागतोच मागतो आणि व्यवसायाचे आणखी नियम आहेत विशाल बुवा. व्यवसाय लहान आहे तोपर्यंत तुम्ही त्याला सांभाळायचा असतो. एकदा मोठा झाला की व्यवसाय आयुष्यभर तुम्हाला सांभाळत राहतो. फक्त तो लहान आहे तोपर्यंत लगेच तुम्ही व्यवसाय टाकला आणि महिन्याभरात हिशोब केला म्हणला आपल्याला काही शिल्लक राहिलं नाही, मग ते गोळाच करून न्यावा. व्यवसायाचा सगळ्यात सोपा नियम आहे, त्या लक्ष्मीचाही सगळ्यात सोपा नियम आहे. ती लक्ष्मी सुद्धा तुम्हाला भरभरून देते. फक्त एक आहे, काही काळ तुम्हाला लक्ष्मी जपावं लागते, मग लक्ष्मी आयुष्यभर तुम्हाला जपत राहते. ह्या पोरांनी एका गाडीपासून सुरुवात केली आणि मी परत एकदा सांगतो, ज्या व्यवसायाची सुरुवात एकापासून होते तो व्यवसाय कधीच नष्ट होऊ शकत नाही. एकाचे 100 करा, एकाचे 1000 करा, एकाचे 1,00,000 करा, पण जिथं एक नाही तिथं समजा 1 लाखातला 1 खोडून टाकला, 1 लाखातला 1 खोडून टाकला, 1 नसल्यावर लाखाला किंमत नाही. म्हणून मी सोपं सांगतो, ह्या पोरांनी एकापासून सुरुवात केली. व्यवसाय हा म्हणतात तिन्ही पोरांनी आपापली जबाबदारी उचलली. मी जर बरोबर बोलत असेल तर लहूदादा अंकुशदादा हे दोघं जण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचे, सुभाषदादा गाडी चालवायची. त्यामुळे आणि जिथं घरचा ड्रायव्हर तिथं प्रगती जास्त. ह्याला बी अंडरलाईन करा अजून. हा तिथं प्रगती जास्त. मग त्या कारणाने क्षणार्धात प्रगती होत गेली. बघता बघता एका गाडीच्या 11 गाड्या झाल्या. सगळ्यांनी अतिशय कर्तृत्व केलं. तिघांनी प्रचंड प्रामाणिकपणे व्यवसाय केला. व्यवसाय नावारूपाला आला. व्यवसाय नावारूपाला आल्यानंतर क्रमाने एकाएकाची लग्न झाली. सुभाषदादांचा विवाह झाला, त्याच्यानंतर अंकुशदादांचा विवाह झाला. आपल्या डोंबरवाडी गावच्या त्या तेजश्री ताईंबरोबर त्यांचा विवाह झाला. सगळ्याच गोष्टी अतिशय आनंदात चालू होत्या. कुठल्या गोष्टीची कमतरता नव्हती. मान मर्यादा समाजात मिळत होती. पैसा पाणी प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी जवळ आल्या होत्या. अशा वेळी आदरणीय अंकुशदादाच्या संसाराला 3 फुलं लागली. मोठी मुलगी, तिचं नाव समृद्धी. मोठी मुलगी 3रीत आहे, समृद्धी नाव आहे. सिद्धी 2ऱ्या क्रमांकाची. आणि विशाल बुवा, मला जेव्हा त्यांनी दाखवलं तेव्हा ते बघितलं, मला थेट माझं लेकरू आठवलं. हा समोर बसलाय तो त्याचा मुलगा आहे, मल्हार नाव आहे त्याचं. म्हणजे ते आता तुम्ही सगळे त्याच्याकडे बघून रडताय, पण त्याला म्हणजे त्याला लक्षात बी येत नाही की हे सगळे का रडत आहेत.
त्याला माहिती बी नाही की नेमकं घडलंय ते काय घडलंय, किंवा त्याला तेवढं ज्ञानही नाही की ते हे सगळं समजून घ्यावं. मग माझं त्या पांडुरंगाबरोबर भांडण एवढ्याच गोष्टीसाठी आहे, देवा एखाद्या लेकराचा बाप समजून काढून घेण्याआधी, एखाद्या लेकराच्या आयुष्यातून बाप काढून घेण्याआधी त्याला किमान बाप कळून तरी देत जा रे, त्याला किमान बाप मिळून तरी देत जा रे. त्या लेकराने बापाच्या नुसता अंगा खांद्यावर तरी खेळायला पाहिजे होता. त्याने एकदा त्याला फक्त बाबा म्हणून हाक तरी मारायला पाहिजे होती. बाकीची पोरं जशी काका म्हणतात तशी एकदा त्याच्या मुखातून काका म्हणून हाक तरी त्याच्या कानावरती पडून द्यायला पाहिजे होती. पण का कुणाष्टो हे सगळं चांगलं चालू असताना गेल्या 2 वर्षापूर्वी तो आजारी पडला. किती 1-2-4 महिन्याचा आजार. त्याच्याकडे बघितलं की सगळ्या गोष्टीची जाण आहे. 1-2-4 महिन्याचा आजार, पण सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केला, भावांनी प्रचंड प्रयत्न केला, रात्रीचा दिवस केला. इच्छा एकच होती, जर लहू आहे तर लहू बरोबर अंकुश आयुष्यभर सोबत असला पाहिजे. म्हणून पोरांनी प्रचंड प्रयत्न केला. पण एका दिवशी मात्र तो काळा दिवस उजाडला. पोरांना थांबावं लागलं, लेकरा बाळांना थांबावं लागलं. त्या आईची कूस एका क्षणात उजडून गेली. आईच्या देखत लेकराचा आणि लेकरांच्या देखत त्यांच्या बापाच्या आयुष्याचा शेवट झाला. डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर क्षणार्धात पायाखालची वाळू सरकली. आज सुद्धा अख्खा परिवार त्याच्या फोटोकडे बघतो. आणि मी अतिशय सोपं बोलतो विशाल बुवा, साधं बोलतो. अंकुश दादाची आठवण येण्यासाठी प्रत्येक वेळी फोटोकडेच बघावं असं काही नाही. लहू दादाकडे बघितलं तरी एका क्षणार्धात अंकुश दादाची आठवण येते. हुबेहूब तसाच होता, हुबेहूब तसाच असायचा. माय मात्र आता एका बाजूला लेकरू दिसतं आणि त्याची सावली दिसत नाही, म्हणून तिच्या डोळ्याला पाणी येतं. आज अख्खा परिवार त्या विटेवरच्या मालकाकडे बघतो, या भवानी आईकडे बघतो आणि त्यांना प्रश्न विचारतो, देवा सगळ्यांबरोबर चांगला वागला, उपमन्यूला दुधाचा समुद्र देणारा तूच आहे, सावता माळ्याबरोबर खुरपायला बसलेला तूच आहे, बाळू धनगराची मेंढरं राखलेला तूच आहे, सजन कसायासाठी मांस पिकलेला तूच आहे, लाख्या कोलाट्याचं ढोल वाजवलेला तूच आहे, त्या चोखोबरायासाठी मेलेली ढोरं वडलेला तूच आहे, सगळ्यांबरोबर चांगला वागला. मग ह्या लेकरांबरोबर वागतो ना का कुणाष्टो देवा, पण वैऱ्यासारखा वागला रे. देवा तुझा माझा कार वैराकार, देवा तुझा माझा कार वैराकार, देवा तुझा माझा करे 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 वैराकार, दाखविसी देवा रे देवा.
दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधून आदेशी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या देवा. आम्हाला तुझी आशा होती, आम्ही देवा तुझी केली होती आशा. बरवे ऋषिकेशा कळू आले का कुणाष्ट देवा. पण वैर्यासारखा वागलाय तू. आता ते अगोदर का ह्याचं उत्तर देतो, देव असा का वागतो ह्याचं उत्तर देतो, आणि मग अभंगाला थोडा स्पर्श करतो. थोडं शांत आहे का. हे काय आज ते तेजश्रीताईची एकटीचीच अवस्था अशी नाही, अशा माझ्या महाराष्ट्रात कितीतरी बहिणी आहेत तारुण्यामध्ये ज्यांना कपाळावरच्या कुंकवाला स्पर्श करावा लागला. ही फक्त तिचीच व्यथा आहे असं नाही, माझी स्वच्छ भावना आहे. ज्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली असेल आणि त्यांच्या मनात वाटतं विशाल बुवा पाण्यात मासा जगतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. आम्ही 2 तास तुमच्या दारात येऊन उभा राहून 2 तासात तुमचं दुःख तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू, पण नेमकं हे दुःख काय आहे ते तिच्या अंतकरणाला माहिती. तिला माहिती आहे नेमकं ती काय सहन करते. ती माझ्यासारख्याच्या शब्दामध्ये तेवढी ताकदच नाही की मी तिच्या दुःखाचं वर्णन करू शकेन. म्हणून मी सहज साधं सोपं बोलतो. गड्या का देव असा वागत असेल अशी बऱ्याचदा शंका येते. तेव्हा मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना पटेल असं उत्तर देतो. थोडी देवाची बाजू मांडतो. देव असा का करतो. आता ते आमच्या तालुक्यामध्ये रेल्वे नाही बघा. तुमच्या फलटण तालुक्यात रेल्वे आली. मी पाठीमागल्या काही दिवसापूर्वी त्या जिंतीला कीर्तनाला निघालो होतो, आणि जिंतीला कीर्तनाला निघालेला असताना मी तो नवीन हायवे क्रॉस करून गेलो, त्या ब्रिज खालून पलीकडे गेलो, आणि मग असं थोडं पाटणेवालीकडे जायला असं वळावं लागलं. मग तिथं बघितलं एका डाव्या बाजूला तर तिथं एक रेल्वे उभी आहे, अजून बी उभीच आहे. मग ती रेल्वे बघितली, आणि म्हणजे देव असा का वागतो ती रेल्वे बघितली, आणि त्या दिवसापासून माझ्या मनाला एक प्रश्न निर्माण झाला. कोणाला तरी विचारायचा होता प्रश्न, पण कोणाला विचारावा. दुसऱ्याच्या दारात जाऊन विचारलं तर माणसं येड्यात काढतील. त्यापेक्षा माझ्या मायेच्या माणसांना विचारावं, माझ्या आजोळच्या माणसांना विचारावं, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मला नाहीतर प्रश्न त्या दिवशी पडला होता, फक्त विचारायचं धाडस आजपर्यंत होत नव्हतं. कुणाला तरी विचारायचा होता, मग कुणाला तरी विचारण्यापेक्षा चला ना मामांनाच विचारावा असा विचार मी केला. आणि त्या दिवसापासून माझ्या मनात जो प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न आज मी तुम्हाला विचारतोय. त्या दिवशी निर्माण झाला. मामा, मी जेव्हा ती रेल्वे बघितली तेव्हापासून माझ्या मनाला प्रश्न पडलाय. ती रेल्वे सुरू झाल्यानंतर ती रेल्वे धावण्यासाठी जे रूळ असतात त्याला पटरी म्हणतं कोणी. ते रेल्वे धावण्यासाठी जे रूळ असतात, रेल्वे सुरू झाल्यानंतर एक 2 वर्षांनी ते रूळ टाकले का 3 वर्षानंतर? रेल्वे सुरू झाल्यानंतर एक 2 वर्षांनी रूळ टाकले का 3 वर्षानंतर? नाही असं कसं रूळ ते असे त्याच्यावर पळती रेल्वे ती आधी का आधी रूळ का बघा बरं. म्हणून मी कोणाला विचारत नव्हतो. मी ह्याच्यासाठी कोणाला विचारत नाही. माझं असं होतं, माझं शाळा कमी असल्यामुळे मला कळत नाही असलं आपलं. मी बघतो कोणाला तरी इचराव कोणाला तरी. आता आमच्याकडे काय होतं मी सांगतो. तुम्ही बघा हे डोंबळवाडीची मावशी बसली समोर, त्यांना विचारा तुम्ही. ते आमच्याकडे काय होतं, असं वाहनं जाऊन रस्ता आधी तयार होतो, मग त्याच्यावर डांबरी टाकते. ते मला वाटलं तसं नाही ना. नाही मग नाही तसं. विशाल बाबा बघावर फसलं असतं. तेजस असलं सांगत जाय की मला अगोदर बाबा असं नाही बाबा. तरी मगाशी तुला विचारायला पाहिजे होतं. आम्ही दोघं बालमित्र. तर सुरुवातीला आलेला मला ओळखू आला नाही तेव्हा तो बी तसा दिसत नव्हता आणि मी बी असा दिसत नव्हता असं. ते मामा तुम्ही असं म्हणताय रूळ अगोदर टाकले आणि मग रेल्वे धावते. बरं चला असू देत, मी तुमच्या मताशी समजा अगोदर रूळ टाकले मग रेल्वे धावते. रेल्वे चालवणारा प्रचंड बुद्धिमान आहे, रेल्वे चालवणारा प्रचंड ताकदवर आहे, रेल्वे चालवणारा प्रचंड श्रीमंत आहे, तर तो ती रेल्वे त्या रुळापासून बाजूला चालवू शकेल काय? नाही ना. नाही का? मग मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं. जो प्रश्न मला पडला होता त्याचं उत्तर देतो, आणि जो प्रश्न तेजश्रीताईंच्या अंतकरणाला पडलाय त्याचंही उत्तर देतो. देव असा का वागतो? जसं अगोदर रूळ टाकले जातात आणि मग रेल्वे धावते, तसं अगोदर प्रारब्ध रचलं जातं आणि मग माणसाचा जन्म होतो.
प्रारब्धाशिवाय माणसाचा जन्मच होत नाही. जुन्या जाणत्या बिचाऱ्या बसल्या तर ही आजी बसली बघा गालाला हात लावून. तुम्ही ह्या वयातल्या बिचाऱ्यांना विचारून घ्या. जुन्या जाणत्या वयातल्या बिचाऱ्या 5व्या दिवशी कधीच बाळंतणीच्या घरातला दिवा विजूनच देत नव्हत्या. 5व्या दिवशी विजून देत नव्हत्या म्हणजे त्यांचा असा विश्वास होता. 5व्या दिवशी विजून देत नव्हत्या म्हणजे त्यांना खात्री होती. 5व्या दिवशी म्हणे ती सटवी येते ना अक्षर घालते. त्या सटवीच्या अक्षराला तुम्ही कर्मरेखा म्हणा आणि तुमचं आयुष्य तयार होण्याआधी भगवंताने जे आमचं नशीब लिहून ठेवलं त्याला प्रारब्ध म्हणा. आणि माणूस किती मोठा होऊ द्या, माणसाला आयुष्यभर जगत असताना प्रारब्धाच्या अधीन राहूनच जगावं लागतं. तो किती श्रीमंत होणार आहे प्रारब्धाने ठरवलेलं असतं. त्याला किती पोटाला अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हे सगळं प्रारब्धाच्या अधीन राहतं. आणि प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणे जसं अन्न प्रारब्धाच्या अधीन आहे, मान प्रारब्धाच्या अधीन आहे, धन प्रारब्धाच्या अधीन आहे, तसा माणसाचा मृत्यू देखील प्रारब्धाच्याच अधीन आहे. प्रारब्धाने ठरवल्याशिवाय माणसाचा मृत्यू होत नाही. आणि एकदा प्रारब्धाने ठरवलं की मग तिथं मात्र अतिशय जबाबदारीने वाक्य बोलतो. तिथं मात्र देवादिकाचं सुद्धा चालत नाही. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. मग एकदा ठरलं की मग ते प्रारब्ध तुमचं वय बघत नाही, ते प्रारब्ध तुमच्या आयुष्यात तुमची उंची बघत नाही, तुमचं पद बघत नाही, तुमचा रंग बघत नाही, तुमचं वजन बघत नाही, तुम्ही पुरुष आहात का बघत नाही, तुम्ही स्त्री आहात का बघत नाही. कोणत्याही वयात कोणत्याही स्थितीला ते प्रारब्ध तुम्हाला थांबायला भाग पाडते एवढं मात्र निश्चित आहे. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी म्हणले फलटण पासून एसटी निघाली आणि फलटण पासून निघालेली एसटी इकडे दहिवडीकडे निघाली होती. ह्या हित आली आणि एसटी थांबली. विशाल बुवा ह्या हित आली आणि एसटी थांबली. आता एसटी हात न करता थांबली. मी सोपं सांगतो, एसटी हात न करता थांबली की समजायचं कुणाला तरी उतरायचे. हात न करता थांबली म्हणजे हात केला म्हणजे कुणाला तरी चढायचे. पण एसटी हात न करता थांबली, हात न करता एसटी थांबली की समजायचं कुणाला तरी उतरायचे. कुणीच हात केला नाही तरी एसटी थांबली. हिथं एसटी थांबली. एसटीतून कुणीतरी उतरणार आहे हे नक्की. सोपं आहे का? एसटीतून कुणीतरी उतरणार आहे हे नक्की. पण खात्रीशीर काय सांगता येईल? त्या एसटीतून लहान लेकरू उतरेल, त्या एसटीतून तरुण मुलगा उतरेल, त्या एसटीतून एखादा ज्येष्ठ माणूस उतरेल, त्या एसटीतून वयोवृद्ध म्हातारा माणूस उतरेल, त्या एसटीतून स्त्री उतरेल, त्या एसटीतून पुरुष उतरेल. काय सांगता येते? नाही सांगता येणार नाही ना. नक्की कोण उतरेल मी सांगतो. तुम्ही थोडं ताट बसा. मी सांगतो त्या एसटीतून कोण उतरेल? ज्याचं तिकीट संपलं तो उतरेल. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि मायका आयुष्याचं सुद्धा हेच आहे. तुमचा माझा प्रवास चालू आहे. वयोवृद्ध माणसं शिल्लक राहतात आणि तरणी पोरं निघून जातात. तेव्हा लक्षात ठेवायचं, वयोवृद्धाचं आयुष्य शिल्लक आहे आणि एखाद्या तरुणाच्या आयुष्याचं तिकीट संपलं एवढं मात्र निश्चित आहे. देवा आम्ही तुझ्या बरोबर भांडलो नसतो, देवा आम्हाला तुझा राग आला नसता. म्हणजे आमचं पाठ आहे रे, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे. मृत्यू ह्या गोष्टीबद्दल आमची तक्रार नाही. आम्हाला हेही मान्य आहे, माणसं मेलीच नसती तर माणसं जगलीच नसती. काय म्हणलं परत एकदा सांगा. आम्हाला मान्य आहे ना, माणसं मेलीच नसती तर माणसं जगलीच नसती. पहिल्यापासून आजपर्यंत माणसंच मेली नसती तर माणसं कुठं राहिली असती? माणूस जगण्यासाठी माणूस मारावं लागतं हे माहिती आहे. एसटीत एकाला बसण्यासाठी दुसऱ्याला जागा व्हावी लागते, कुणाला तरी उतरावं लागतं हे आम्हाला माहिती आहे रे. हे मृत्यूबद्दल आमची तक्रार नाही, फक्त आमचं मत एकच आहे देवा, मत एकच आहे. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळावा, ह्याला प्रकृती म्हणतात. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळावा, ह्याला प्रकृती म्हणतात. सकाळी उगवलेला सूर्य भर दुपारी मावळला तर त्याला विकृती म्हणतात. आणि देवा ह्या तरणी पोरं नेतोय ना, भर दुपारी मावळलेले सूर्य आहेत. एखादं फळ झाडाला लागलं, अरे पिकलं पडलं तर त्याला किंमत आहे, झाडालाच राहिलं तर ते सडून जाईल की रे. विशाल बुवा, सडण्यापेक्षा कुणाच्या तरी कामी पडलेलं कधी बी चांगलं. आयुष्याचं बी असंच आहे की सडून जाण्यापेक्षा कोणाच्या तरी कामी पडून गेलेलं कितीही चांगलं. लोखंड वापरलं तरी संपतं, गंजलं तरी संपतं. मला असं वाटतं गंजण्यापेक्षा झिजलेलं चांगलं. जेव्हा ते फळ झाडाला आहे तोपर्यंत आम्हाला त्याच्याबद्दल प्रियता वाटेल. पण आमचं असं स्वच्छ मत आहे, भगवंता पिकलेली फळं पाडत जा रे, कच्ची फळं पाडत जाऊ नको.
त्रास होतो. ती अशी अशी निघून गेली ना माणसं पाखरासारखी. त्रास होतो रे पाठीमागे राहिलेल्यांना. बहुतेक भगवंताबद्दल असणारी ही जाणीव जगद्गुरु तुकोबरायांच्या देखील काळजाला झाली. भगवंत असा का वागतो, त्याला प्रारब्धाच्या अधीन राहावं लागतं, या सगळ्या गोष्टी जगद्गुरु तुकोबरायांना मान्य झाले असतील. नाहीतर त्यांनी आले देवाजीच्या म्हणा हे शब्द रचलेच नसते. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल. उगीच सुचलं म्हणून रचलं. हे काही कविता आहे, हे काही गाणं आहे, हा अभंग. काहीतरी घटना घडली असेल तेव्हा तुकोबांनी आले देवाजीच्या मना लिहिलं असेल. विनाकारण अजिबात लिहिलं नाही. मग नेमकं काय घडलं होतं, का तुकोबा म्हणले आले देवाजीच्या मना? अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगतो, सहज ऐका. तुकोबा आले देवाजीच्या मना म्हणले त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे. पहाटेची वेळ होती आणि तुकोबाच्या दारात येऊन बैलगाडी उभा राहिली. का म्हणले आले देवाजीच्या मना? काय घडलं असेल? पहाटेच्या वेळेला तुकोबांच्या दारात येऊन बैलगाडी उभा राहिली. आणि बहुतेक जुन्या काळात निरोप बैलगाडीनंच यायचे आणि बैलगाडीनंच जायचे. छोटे छोटे बारकावे होते त्यात. बैलांच्या पाठीवर झुले असल्या की निरोप आनंदाचा, झुली नसल्या की निरोप दुःखाचा. बैलांच्या गळ्यात चाळ असले की निरोप आनंदाचा आणि चाळ नसले की निरोप दुःखाचा. बैलक्याने बसायला घेतलं असलं तर निरोप आनंदाचा आणि बसायला घेतलं नसलं तर निरोप दुःखाचा. अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. एखादी माहेरवाशीन पोरगी माहेरला निघाली तरी बैलगाडीनंच जायची आणि माघारी यायचं म्हणलं तरी बैलगाडीनंच यायची. अशी रस्ते एवढ्या अंतरावून निघाली तरी कळायचं माहेरला चालली का सासरला. मग तिला विचारल्यावर कळत असेल. नाही नाही विचारलं तरी कळायचं. तसं कसं कळत? नाही विचारलं तरी कळायचं माहेरला चालले का सासरला. असं न विचारता कसं कळलं बुवा? त्याची एक गंमत होती. बसली कशी ह्याच्यावर ठरायचं. का अशी माहेरला चालली अशी पुढं बघत बसायची. बापाच्या घरी चालली की अशी पुढं बघत बसायची. आणि नांदायला निघाली कन्या सासऱ्याशी जाय, मागे परतून पाहे, माघारी वळत बघायची. फोन नव्हते आताच्या सारखे. एकदा बापाचं घर दिसायचं बंद झालं की पुन्हा माहेरात आल्यावच, एकदा गाठीबिटी झाल्या की पुन्हा माहेरात आल्यावच गाठीबिटी. म्हणून जुन्या काळातल्या बिचाऱ्यांना माहेरातलं कुत्रा आलं तरी अप्रूप वाटायचं. प्रेम होतं, जिव्हाळा होता, फोन नव्हते. आणि बहुतेक विशाल बुवा फोन नव्हते म्हणूनच संसार सुखात होत्या. नाही शपथ, मी जबाबदारीचं वाक्य बोलायला निघालोय. फोन नव्हते म्हणूनच संसार सुखात होते. गरजेपेक्षा जास्त माणूस पोरींच्या संसारात ढवळाढवळ करत नव्हतं. आणि माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, जाहीर मत आहे. कीर्तन रेकॉर्ड होत असताना सुद्धा मी सांगू शकतो, अलीकडच्या काळात बऱ्याच सुशिक्षित पोरींच्या घरातलं संसाराचं वाटव तिच्या आईनं केले. काय म्हणलं बुवा? परत सांगतो की सध्याच्या काळात बऱ्याच सुशिक्षित घरातल्या मुलींच्या आयुष्याचं वाटवण, संसाराचं वाटवण त्या पोरीच्या आईनं केलंय. कसं काय असं म्हणू शकता बाबा तुम्ही? एवढं धाडसाने कसं काय बोलू शकता? ते गरजेपेक्षा जास्त जो माहेरात फोन चालतोय का, माझं स्वच्छ मत आहे. एक आई म्हणून शिकवत असताना पोरीला चांगुलपणा शिकवावा. एक आई म्हणून शिकवत असताना पोरीला आपलेपणा शिकवावा. एक आई म्हणून शिकवत असताना पोरीला सांगावं, पोरी अगं आपल्या मातीतून तू तिथपर्यंत गेली, आपल्या 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 संस्कारातून तिथपर्यंत गेली. पोरी हे बघ, त्या घरात गेल्यानंतर ते घर एकत्र जोडण्याचा प्रयत्न कर. माझ्या कुशीतून तू जन्म घेतलाय, माझ्या पोटी तू जन्म घेतलाय. पोरी तुझ्याकडे बघितल्यानंतर आम्हाला सदैव आनंद वाटला पाहिजे. माझी स्वच्छ भावना आहे. पोरी एखाद्याचं घर फोडणारी बाई होण्यापेक्षा एखाद्याचं घर जोडणारी बाई हो. माझा विटेवरचा मालक तुला सदैव आशीर्वाद. आईच्या मुखातले शब्द असावे. आई म्हणली बघ काय म्हणते ते, नाही तर पाहुण्याला घेऊन आपली हेच आहे देव बाप्पा. म्हणजे अलीकडच्या काळातल्या समाजाच्या अडचणीच ह्या झाल्यात. मी सहज साधं सोपं बोलतो. बैलगाडीमध्ये तुकोबांच्या सासऱ्यांचे दिवाण जे आले होते, श्याम काका नाव आहे त्यांचं. तुकोबांचे सासरे म्हणजे त्यावेळी तर पुण्यातलं सगळ्यात मोठं प्रस्थ आबाजीपंत गुळवे, 3600 एकर ऊसाचा मालक. आला असलं पाणी 1-2 एकर श्रीरामला किंवा उपाळ्याला गेला असला तर काका फुगावणाऱ्या गाड्यांनी ऐकून जा.
हे कारखान तुमच्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण 3600 एकर ऊसाचा मालक आबाजी पंत गुळवे, तेवढ्या श्रीमंताचे लेख तुकोबांची बायको आहे. आणि त्या आबाजी पंत गुळव्यांचे दिवाणजी तुकोबांच्या दारात आलते पहाटेला. श्याम काका नाव आहे, बैलगाडी घेऊन. श्याम काकांनी हाक मारली, जिजा. पहाटेच्या वेळेला कोणीतरी हाक मारतोय म्हणून जिजा धावत आली. माहेरची बैलगाडी दिसली आणि जिवाला हायचं वाटलं, प्रचंड आनंद झाला म्हणून धावत आली. पण समोर येता येता काळजात खरं झालं, कारण बैलांच्या पाठीवर झुली नव्हत्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, पाठीवर झुली नसल्या की निरोप दुःखाचा. श्याम काका बैलगाडीतून खाली उतरले. जिजा समोर उभा राहिली, बापाच्या वयाचे श्याम काका. काका काका काय झालंय हो? दबाबत्या डोळ्याने श्याम काकाने सांगितलं, जिजा तुझा बाप पण माझा मालक आबाजी पंत आता. पुन्हा ध्यानात आलं, पुन्हा एक गोष्ट ध्यानात आली. काय? बापाचा निरोप पोरीला कधीच खरा द्यायचा नसतो, कधीच येत नाही. ज्या ज्यावेळी बापाचा निरोप पोरीला येईल त्या त्यावेळी तो खोटाच येतो. म्हणजे तुझा बाप मिळाला असा कोणालाच निरोप येत नाही. आजार आहे, जास्त झालंय, दवाखान्यात नेलंय, लवकर या, असे निरोप येतात. ते तसंच करावं लागतं. तर त्याला कारणच तसं. विशाल बुवा, मुलगा म्हणलं की आईचा लाडका आहे, आणि मुलगी म्हणलं बापाचीच लाडकी आहे. हो, अजून सुद्धा त्या दोन्ही पोरी हाक मारतात, विचारतात, आई काका कधी येणार आहेत ग? काका म्हणायच्या पोरी बापाला. जीव पोरींवर त्याचा प्रचंड जीव. आणि असंच राहत. शेवटी बाप म्हणले की त्याच्यासाठी पोरकीच लाडकी. पोराने 10 रुपये मागील तर नाही म्हणल, आणि पोरीनं 10 मागील तर 10चे 20 देईल. आई म्हणे, तसं का केलं हो? आवाज दे ग, नांदायला जायची चिमणी माझी. असं प्रेम करणारा बाप त्या बापासाठी लपवलं श्याम काकांनी. जिजा मालक आजारी आहेत. जिजा बैलगाडीत बसली, तुकोबा बैलगाडीत बसले. गाडी देहूपासून पुण्यात यायची होती. येता येता जिजाने आणखी एकदा खात्री केली, काका खरंच सांगा ना काय झालंय? खरंच अगं, खरंच मालक आजार आहेत म्हणताय, तर मग तुम्ही का रडताय? का रडताय म्हणलं की आसवांचा वेग वाढतोय. एवढं नक्की, रडण्यायोग्य खांदा मिळाला की आसव थांबत नाहीत. फक्त खांदा रडण्यायोग्य असावा, आणि आसव कुणाच्याही खांद्यावरती पडत नाहीत. मी सोपं बोलतो दीपक बुवा, एखाद्याच्या दुःखात त्याचे आसव जर आपल्या खांद्यावर पडत असतील तर स्वतःला नशीबवान समजा, कोणाची तरी आसव पुसण्याचा प्रयत्न करा. परमार्थ म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. एखाद्यानं त्याचं दुःख आपल्याजवळ विशाल बुवा मोकळ्या मनाने सांगावं. कारण आता दुनियेला रीत माहिती झाली आहे, माणसं ऐकताना रडून ऐकतात, आणि दुसरीकडे जाऊन सांगताना हसून सांगतात. त्यामुळे आता माणसं एकमेकाबरोबर व्यक्त व्हायची बंद झाली, आणि बहुतेक व्यक्त व्हायची बंद झाली त्याच्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र अटॅकाने मरायला लागली. व्यक्त नाहीत झाले की भावना घुसमटून राहतात, व्यक्त नाहीत राहिले झाले की विचार घुसमटून राहतात. आणि त्यात थंडीच्या दिवसात जास्त हृदयविकार. थंडीच्या दिवसामध्ये शरीराच्या शिरा आखडल्या जातात, आणि जे 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 ब्लॉकेजेस आहेत ते तीव्र होतात, आणि माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मारतात. मी स्वच्छ बोलतो गड्या, बाकी काही कमवा नका कमवू, पण आयुष्यात किमान एकतरी खांदा असा कमवा ज्या खांद्यावर डोकं ठेवून आपण मोकळ्या मनाने रडू शकतो. किमान असा एखादा तरी खांदा कमवा. मेल्यावर कोणी देतं खांदा? त्याला काय? जिवंतपणे असा एखादा खांदा असावा ज्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातलं सगळं खरं सांगता यावं.
श्याम काकांच्या डोळ्याला पाणी. जिजा म्हणे काका तुम्ही का रडता? परत खोटं बोलले. अगं म्हणले एक बैलगाडी चालवली ना, ती पहाटच चालवली त्याच्यामुळे डोळ्याला पाणी येते. खोटं बोलत बोलत पण प्रवास पूर्ण केला आणि शेवटी पुण्यात आल्याबरोबर ज्या गल्लीत आबाजी पंत कडवे राहत होते त्या गल्लीत जिजाने बघितलं 4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता. ज्यार ती तोंडाला पदर लावलाय त्यावर ते नक्की काहीतरी वाईट घडलं म्हणून जिजाने बैलगाडीतून खाली उडी मारली आणि दारात पळत आले. दारात पळत आल्यानंतर दारात बापाचं प्रेत बघितलं. बापा बाबा म्हणून हाक मारली आणि ज्या क्षणाला बाबा म्हणून हाक मारली त्या बापाच्या प्रेताला कडाडून मिठी मारून जिजा बोलायला लागली, उठा बाहुली आली तुमची, लेक आली, बोला माझ्या बरोबर. बोलले असतील काय? मेलेला बाप बोलला असेल काय? नसेल बोलला. ऐका ना, आज अंकुश दादाच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही मला उभा केलं आहे. माझी स्वतःची स्वच्छ भावना आहे. हे तर मान्य आहे तुम्हाला की मेल्यावरती माणसं बोलत नसतात, ह्याची खात्री आहे तुम्हाला. बोलतील काय? कुणी हाक मारल्यावर बोलतील. आईनं जर हाक मारले, अंकू बाबू 2 शब्द बोल र, नाही बोलत. तेजश्रीताईने कितीही विनंती केली, नाही बोलायचं. आता लहान लहान लेकरांनी आशेने बघून हाक मारली काका, तरी नाही बोलायचा. आणि मग ऐका ना, आजच्या कीर्तनातलं अति महत्वाचं वाक्य, मेल्यावरती माणसं बोलत नाहीत म्हणूनच जिवंत माणसांवर बोलून घ्या. बोला राव, माहित नाही कुठला दिवस शेवटचा आहे ते. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असेल. ह्याच्यानंतर मी उद्या कीर्तनाला उभा राहणार नाही अशी परिस्थिती असू शकते. तुमची बी माझ्यासारखीच अवस्था आहे. आणि माणसं एवढी रुसून बसलेत विशाल बुवा. आत्ता कीर्तनात आपल्या बऱ्याच जणींच्या डोळ्याला पाणी आहे, पण बऱ्याच जणी सासू बरोबर बोलत नाही. मेल्यावर रडणार आहेत, त्या रडणार आहेत, गावात एकच रडणार आहेत, धाय मोकळून रडणार आहेत, आत्या उठा म्हणणार आहेत, बोला 2 शब्द. जिवंतपणी बोल ना. कोण ऐकतं मेल्यावर? किती हाका मारल्या आणि किती धाय मोकलून रडण्यानं जर माणसं माघारी आले असती तर आम्ही कीर्तनाचे नाही रडण्याचे कार्यक्रम घेतले असते. नाही येत नाही तो माणसं का कुणास ठाऊक. आमच्यापैकी बरेच जण सख्या भावाबरोबर बोलायचं म्हणलं तर फक्त कोर्टात बोलतायत फलटणाच्या. केवढ्या जमिनीसाठी वाद आहे त्यांचा. माझ्या वडिलांनी मला जे सांगितलं ते मी तुमच्या पुढे मांडतो. माझ्या बापाच्या मुखातलं वाक्य आहे. माझा बाप म्हणे, बांधाबरोबर भांडत बसण्यापेक्षा आणि बांधासाठी भांडत बसण्यापेक्षा जेवढा वेळ बांधासाठी भांडायला घालवला तेवढाच वेळ रानात कष्ट केलं तर त्याचे 2 पट उत्पन्न निघेल. माझा आणखी एक अनुभव आहे महाराज. पाणी वाढलं की वाद वाढतो. काय म्हणला बाबा पुन्हा सांगा. पाणी फिरलं, पाणी आलं की वाद वाढतात. नाही तर तुमची माणसं बघायला जात नव्हते आपलं बांध कुठे. होतच काय, फुलग मटकी सोडून काय पिकलं नाही. पाऊस पडला तर ज्वारी कधीतरी पिकायची, तेव्हा बांध बी हुडकले जात नव्हते. एवढ्या एवढ्या बांधावर आपल्या आज्यानी पंजानी आयुष्य घालवलं आणि आता आपल्याच्याने ते होत नाही. त्यांच्यात जो निस्वार्थी भावना होती ती आता आपल्यात राहिली नाही. बरं आपण बी लहानाचं मोठं तसंच झालो. कुठल्या कंपनीचे बॅग घेऊन शाळेत गेलो तो आठवत नाही. भावाभावांमध्ये एवढं प्रेम होतं. 5 पैसे द्यायची आई, 5 पैसे आठवत आहेत का बघा. का आठवायचे बंद झाले तर म्हणलं कोणाष्ट होते. 5 पैसे होते, असे चौकोनी होते पण कोपरा नव्हता त्याला. 5 पैसे द्यायची आई आणि ते 5 पैसे घेऊन थोरला भाऊ पुढं पळायचा आणि बारका त्या मागं पळायचा.
थोरल्यानं दुकानदाराच्या फळीवरती 5 पैसे ठेवले की त्याला 1 गोळी दिली जायची. थोरला ती 1 गोळीकडे बघायचा आणि त्या 1 गोळीकडे बघितल्यावर का कुणास ठाऊक पण त्यांनी कधी गोळी तोंडात घातली नाही. त्यांनी बरोबर येत अशी शर्टाच्या कोपऱ्यात धरायची, फोडायची. आणि एवढा बदनशिबी होता थोरला, त्याला कवाच गोळी बराबरीत फुटली नाही. सदै 1 तुकडा मोठा व्हायचा, 1 तुकडा बारीक व्हायचा. काय प्रेम होतं त्याचं धाकट्यावर. बारका तुकडा स्वतःच्या हातात ठेवायचा, मोठा तुकडा बारक्या भावाच्या हातात द्यायचा आणि त्याला म्हणायचा खा. बारका खायचा आणि पोट थोरल्याचं भरायचं. त्या दिवशी थोरल्याने ही गोष्ट दुनियाला शिकवली होती. प्रत्येक वेळी खाऊनच पोट भरतं असं नाही, कधी कधी देऊन बी पोट भरतं, कधी कधी देऊन बी पोट भरतं. थोडं द्यायला शिका. बाकी बाकी काय मागत नाही दुनिया तुमच्याकडून. थोडं प्रेम द्या, 2 शब्द द्या, आपुलकी द्या. काय आता हे आजोबा पुढे बसलेत, काय अपेक्षा आहे त्यांना घरच्यांकडून? 2 प्रेमाचे 2 गोड शब्द बोला रे, तेवढंच अपेक्षा आहे त्यांना. आता त्यांना सोनं नाणं दंडवलं, त्या सगळ्यांना मर्जी उठली त्यांची. एवढंच वाटतं घरातल्यांनी बोलताना 2 शब्द प्रेमाचे बोलत. मी जबाबदारीनं वाक्य बोलतोय, मला कीर्तन संपवायचंय, माझा वेळ संपत चाललाय. जबाबदारीनं वाक्य बोलतो. असा वयोवृद्ध बाप एखाद्याच्या घरात असेल तर दिवसात एकदा बापाला जेवला काही चरत जा. जेवल्यावर जेवढं पोट भरत नाही तेवढं त्याचं विचारल्यावर भरत. आठवड्यात असेल बाप स्वतःचा घरात शिल्लक तर नशिबवान समजा. काही जणांच्या मोबाईलवर बापाचे फोटो आहेत पण घरात बाप नाही. काही जणांना बापाचा फोन येत नाही. काही जणांना घरी किती उशिरा गेलं तरी का आला म्हणून खवळून विचारायला बापच नाही. नशिबवान समजा स्वतःला बाप असेल तर दिवसात एकदा त्याला जेवला काही विचारत जा. आठवड्यात एकदा त्याला दवाखान्यात यायचंय काही विचारा. येत नाही म्हातारं, हा नुसतं येते नाही म्हणतं मला येत नाही. काय आता एक म्हातारपणाला हातपाय दुखायचंच असं म्हणतं, येत नाही ते. आणि महिन्यात एकदा 100 रुपयाची नोट देत जा, न मागता देत जा. मागितल्यावर दिली जाते त्याला भीक म्हणतात. उगाच द्या 100 रुपयाची नोट त्याच्या हातावर, उगाच द्या. काय करतय? तुमच्याच पोरांना चॉकलेट आणल पण दूधबाईच्या चौकात उभा राहून सांगाल माझा पोरगा मला न मागता पैसे देतो म्हणून. त्यानं त्याचं आयुष्य वाढल. गोळ्याने सलाईने वाढायचं नाही. मी म्हणतो आईबाप सांभाळू नका. सांभाळायचे काय जनावर नाहीत. आईबाप जपा, आहेत तोपर्यंत जपा. कोणीतरी मला विचारलं बुवा तुम्ही एवढा आईबापाबद्दल बोलता, तुम्ही सांभाळता त्यांना? म्हणलं नाही. मग कशाला कीर्तन करता आईबाप सांभाळत नाही तर? म्हणलं माझं चुकलं राव, माझी एकच चूक आहे. मी माझ्या आईबापाला सांभाळत नाही. त्याचं कारण आहे काय? त्यांना सांभाळावं एवढा मी मोठा झालो नाही अजून. माझे आईबापच मला सांभाळते आणि माझ्या बायका पोरांनी सांभाळते ती. काय मी त्यांच्यावर उपकार करणार? मी कोण त्यांना सांभाळणार? चला जपागड्या माणसं जपा. बघा जमलं तर द्या सोडून वैर. कधी सासू मेल्यावर रडणार आहे ना? बोला ना 2 शब्द. काय हरकत आहे? कुणी माघार घ्यायची ह्याच्यावर राहिलंय ना. मी म्हणतो ज्याचं मन स्वच्छ आहे त्याने माघार घ्या. ज्याला गरज आहे त्याने माघार घ्या. ज्याला नातं टिकवायचंय त्याने माघार घ्या. मीपणा घेऊन नाती तोडण्यापेक्षा थोडा कमीपणा घेऊन जोडा ना. तुम्ही म्हणा आत्याच्या आधारा म्हणून. आणि म्हाताऱ्यांनो बोला तुम्ही बी. शेजारीची सून किती चांगली वाटली तरी भाकरी आपलीच घालती ध्यानात ठेवा. नाही गळ्याचे नाही. ही झालं तर नुसती अहो आम्ही नुसती कीर्तन करायची, समाजाने ऐकायचं, निघून जायचं. काय ह्याने होईल? काही नाही. बरं आता समजा मी एवढं पोट तिडकीनं सांगितलं, ह्यातली एखादी म्हणली मी नसतीच ऐकत, माझं काय नुकसान नाही. पण 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 हा जर प्रवाह महाराज, मी जबाबदारीने बोलतो. थोरा मोठ्याच्या परंपरेत कीर्तनाला मी उभा राहिलोय. ह्या मातीनं बरीच कीर्तन ऐकलेत, मी जबाबदारीने बोलतो. असंच जर तुम्ही नुसतं ऐकत राहिला, नाही फक्त कीर्तनकार श्रीमंत होतील, दुसरं काय होणार? आमच्यासारख्याची घरं भरत राहतील आणि तुमच्यासारख्याची घरं उद्ध्वस्त होत राहतील. कुठं तरी थांबवा ना. हे जायचंय म्हणून कोरोनाच्या काळात 10 लाख माणसं मरून गेली, तरी भगवंताने तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवले. कशासाठी? भांडायसाठी?
अहो नसेल राव, चला एकमेकांबरोबर प्रेमाने राहू, आनंदाने राहू. गेलेली पाखरं परत माघारी येत नाहीत. अंगणातून सहज पाखरू निघून गेलं, अंगणातून सहज लेकरू निघून गेलं. 3 पोराशी समोरून येत असताना ब्रह्मा विष्णू महेशासारखी वाटायची, पण आता 2 येताना त्या मालन मावशीच्या काळजाला जो घरा पडतो, त्या घराचा त्याचा कधीतरी विचार करा, त्या अंतकरणाचा कधीतरी विचार करा, माणसावर भरभरून प्रेम करा. त्या तुकोबरांच्या सासऱ्याची आबाजीपंत गवळ्यांची प्रेत यात्रा निघाली आणि प्रेत यात्रेला स्वतः तुकोबांनी खांदा दिला. तुकोबांनी खांदा दिलेला असताना प्रेत यात्रा 20व्यापर्यंत आली आणि बहुतेक 20व्याच्या वेळी प्रेत खाली ठेवलं जातं. असंच की शब्द आहे 20व्याच्या वेळी प्रेत खाली ठेवलं जातं. पाठीमागले खांदेकरी पुढून पुढले खांदेकरी पाठीमाग. असंच आतापर्यंत तुकोबा पाठीमाग होते, ते पुढे आले आणि तुकोबा पुढे आल्याबरोबर तेवढ्या माणसात जिजाने बघितलं आणि जिजा धावत आली आणि तुकोबांना आडवी उभा राहिली. माणसं म्हणे पुरीन बापाचं प्रेत अडवलं. बापाच्या प्रेताला चाडव उभा राहायचं नसतं, माहित नाही काय तिला? कुणीतरी तिला बाजूला काढा. पण ती म्हणली थांबा, मला माझ्या नवऱ्याबरोबर बोलायचं. तुकोबांकडे बघितलं. मालक, मला माहिती आहे तुमचं नाव घेतलं तरी यम थर 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 कापतो. त्या यमानं माझा बाप मारलाय. तुकाराम नाम घेता कापे यम. मालक, मला माहिती आहे ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ रोज येतो आणि तुम्हाला सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुके या घरी राबत असे तुमचा अधिकार. पाया पडते, मरोस्तर सुत्रीचा सडा मागायची नाही. एकदाच माझा मेलेला बाप मला जिवंत करून द्या. माझा बिगर लग्नाचा भाऊ घरात आहे, त्या भावाच्या डोक्यावर फक्त अक्षदा पडू द्या आणि मग बापाच्या आयुष्याचा शेवट ठेवू द्या. तुकोबा सांगतात, जिजा असं नसतं ग. तुझ्या घरात बिगर लग्नाचा भाऊ जिवंत आहे हे खरं आहे, पण या जगात असेही काही बाप निघून गेले, त्यांनी लेकरांचा नीट चेहरा सुद्धा बघितला नाही ग. त्या लेकरांना सगळ्यात जास्त गरज आज बापाची आहे, पण त्यांनी हाक मारल्यावर त्याचा बाप येत नाही ग. जिजा असं नसतं ग. उगवलेला सूर्य मावळणार निश्चित, कोमललेलं फूल सुकून जाणार आहे निश्चित, वेली किती बहरली तरी तिला कोमेजून जावं लागणार हे निश्चित. जिजा, ऊसापासून साखर आहे, साखरेचा पुन्हा ऊस नाही. दुधापासून तूप आहे, तुपापासून पुन्हा दूध नाही. देहाचं रूपांतर प्रेतात करता येतं. आपण किती रडलो तरी पुन्हा प्रेताचं रूपांतर देहात करता येत नाही. जे वाटतं आपल्याला आपली माणसं आपल्या बरोबर असावीत, आपला बाप आपल्या बरोबर असावा, आपलं लेकरू आपल्या बरोबर असावं, आपला भाऊ आपल्या बरोबर असावा, माझं सौभाग्य माझ्या बरोबर असावं, पण आपल्या वाटण्याला शून्य किंमत आहे. एकदा का एखादी गोष्ट काळ्या देवाच्या मनात आली, आले देव दीप मना, आले देव दीप मना, आले देव दीप मना, आले देव दीप मना, ते कोणाचे पालेना, ते कोणा ते पालेना, आले देव दीप मना, आले देव दीप मना, ते कोणाचे पालेना, आले देव दीप मना, आले देव दीप मना. आले देवाजीच्या मनात येथे कोणाच्या चालेना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरुणी केले दोरी. महाराज हे सगळं मान्य. ज्या देवाच्या मनात आल्यानंतर कोणाचं काही चालत नाही, त्या देवाचं नाव विठोबा रखुमाई. त्याला यावं आणि आपण कोणत्याही कारणाने नकार द्यावा हे माझ्या बुद्धीला पटलं नाही, म्हणून मी ही सेवा स्वीकारली. अतिशय मनापासून त्यांचा आभार मानतो. विशाल बुवा तुमच्या चरणावरती, माऊली बुवा तुमच्या चरणावरती, दीपक बुवा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. अतिशय मनापासून मामा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही कीर्तनाला आला त्याच्यामुळे 2 शब्द बोलताल. मनापासून तुमचे आभार मानतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही सगळे मला घडवलेली माणसं आहे. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असताना
पाठीशी उभा असणारी ही सगळी लहान लहान लेकरं, अशी जवळपास 100 लेकरं माझ्याकडे वारकरी शिक्षण घेत आहेत, शालेय शिक्षण घेत आहेत. या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. विशाल बुवा आयुष्यातलं पहिलं प्रवचन केलं वडल्यात आणि दुसरं दुधेबावीत. हा, मी केचे देवकाते माऊली होते आणि देवकाते माऊली मी प्रवचनाच्या तयारीनं म्हणजे पाठच करून आलतो तवा बी पाठच करून आलतो, आज बी पाठच करून आलोय. पण पण ते आल्याबरोबर आमची मावस बहीण आहे गावात. हां, मग ती मला म्हणे हे देवकाते माऊली प्रवचनाला बसणार आहेत, म्हणजे जमल का बघ, नाही तर म्हणजे नकोच आपल्याला. म्हणलं हे बघ एवढ्या लांबून आलोय, जसं असेल तसं म्हणजे हा डीएड पूर्ण करून त्यावेळी डीएडलाच होतो, बरोबर त्यावेळी डीएडला होतो, प्रवचन केलं तेव्हा डीएडला होतो. आणि मग ते डीएड करून डीएड चालू असतानाच इथं होतं, ते आलतो. मी असं विचार केला, असं बी आलोय तसं बी आलोय. म्हणलं असं मरण्यापेक्षा लढून मरू, काय होईल ते होईल, त्याला काय असते. बोललो मी आणि त्या महात्म्यानं 1 तास बसून पुढं बसून ते प्रवचन ऐकलं. आणि प्रवचन झाल्यानंतर माझ्या असा पाठीवरती त्यांनी थाप टाकली. बहुतेक मोठ्या महात्म्यांचे पाठीला स्पर्श झालेत, म्हणूनच आजपर्यंत मी उभा आहे. अतिशय मनापासून मी त्यांची आठवण झाली म्हणून सुरुवातीला देवकाते माऊलींच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. सदर कार्यक्रमाचं चित्रीकरण आमच्या यूट्यूब चॅनल क्षेत्रातलं एक मोठं नाव, अतिशय गोड स्वभावाचा माणूस. मला त्याचं चित्रीकरण आवडतं, मला त्याच्या चित्रीकरणाची क्वालिटी आवडते, गुणवत्ता आवडते. त्यापेक्षा मला त्याचा स्वभाव आवडतो. अतिशय नम्र स्वभावाचा पोरगा आहे. भगवंतानं बाळूमामाच्या आशीर्वादानं त्याचा यूट्यूब चॅनल आज आहे याच्यापेक्षा खूप मोठा व्हावा, त्याला नावलौकिक मिळावा अशी मामांच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करीत असताना दडस परिवाराला विनंती आहे, ह्या दादाच्या मुक्तीसाठी मोक्षासाठी काडी मात्र प्रयत्न करू नका. ते लेकरू, तो मल्हार आयुष्यामध्ये जे कर्तृत्व करेल ते कर्तृत्व हेच या दादासाठी मोक्ष आणि मुक्ती असेल, बाकी काही नाही. तेवढं करा, तुका म्हणे उगेचे राहा, होईल ते सहज पहा.